श्री गुरुदेव दत्त. आम्ही सगळे चाललो आहोत माऊलींच्या दर्शनासाठी, कारण आज पुण्यामध्ये माऊलींचं आगमन होणार आहे आणि श्री तुकाराम महाराजांची आणि श्री ज्ञानेश्वर माऊलींची आणि तसंच त्याच्याबरोबर अनेक संतांची पालखी पुण्यामध्ये आज येते आहे आणि त्यांच्याच दर्शनासाठी आम्ही चाललेलो आहोत. आमच्या सगळ्यांच्याच मनाची अवस्था अशी झाली आहे, दर्शन दे रे भगवंता. आता आम्ही कधी एकदा पोचू असं झालं आहे आणि आम्ही तुळशीबागेत खरं पोचलेलो आहोत आणि आता तिथून चालत आम्ही आप्पा चौकात चाललो आहे. पालखी अजून आलेली नाही आहे. बऱ्याचशा तिथल्या लोकांना आम्ही जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की पालखी यायला अजून साधारण 1 ते 1.5 तास आहे. तर आम्ही चालत असताना एवढं सुंदर वातावरण ते बघायला मिळालं. काही लोक जेवायला बसले होते, काही लोक वारीतून चालले होते, काही लोकांची सेवा चालू होती. म्हणजे प्रत्येकजण काही ना काहीतरी कुठल्या ना कुठल्या तरी सेवेत आहेच आहे. आम्ही पालखीचीच वाट बघत तिथं उभं होतो, कारण याच मार्गावरून पालखी पुढे येणार होती. आप्पा चौकापासून ते दगडूशेठ बाप्पांच्या मंदिरासमोरून मग भवानी पेठेत जाणार होती. तर आम्ही तिथेच थांबलो होतो. अक्षरशः छोटी छोटी मुलं पालखी घेऊन इतकी छान निघाली होती. हे सगळे वारकरी अद्भुत सोहळा जो म्हणतात ना, अक्षरशः असं वाटत होतं की आपण पुण्यात नाही तर पंढरपूरमध्ये आलो आहे. इतका तो भव्य दिव्य सोहळा बघून अक्षरशः मन भारावून गेलं. असं वाटत होतं आपण पंढरपुरातच आहोत. पूर्ण सगळीकडे विठ्ठलाचा गजर, विठ्ठल 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 विठ्ठल. अक्षरशः मन भारावून गेलं. चला तर मग आपण या पालखी सोहळ्याचा सगळ्यांनी मिळून आनंद लुटूया आणि भरपूर सद्गुरूंचे आणि संतांचे आशीर्वाद घेऊया. श्री गुरुदेव दत्त.
पालखी सोहळा चालूच होता, पण त्याच्यामध्ये पावसाने आगमन केलं आपलं आणि सगळ्यांची तारांबळ उडाली. पण जे वारकरी आहेत ते मात्र कुठंही न थांबता त्यांनी आपापली व्यवस्था केली होती. त्यांनी छान पोतं वगैरे जे होतं ते टोपीसारखं आपल्या डोक्यावर घेतलं होतं आणि ते आपल्या पालखीच्या मागे जात होत राहिले. खरोखर त्यांच्याकडे बघून असं वाटलं हेच खरे वारकरी, जे ऊन वारा पाऊस या कुठल्याही गोष्टींचा विचार न करता आपल्या विठ्ठलासाठी आपल्या वारीसाठी कुठेही न थांबता न डगमगता पुढे पुढे चालत राहतात. खरंच धन्य ते वारकरी आणि धन्य ती माझी माऊली. सगळ्यांनी नामाचा गजर करत करत हा व्हिडिओ बघा. त्या निमित्ताने आपल्याकडून नामस्मरण होतं आणि आपणही खरोखर आत्ताही तिथेच आहोत असंच आपल्याला वाटतं. चला तर माझ्याबरोबर सगळ्यांनी म्हणा, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. आत्ता संत गोरा कुंभारांची पालखी आलेली आहे आणि आम्ही सगळेजण आता दर्शन घ्यायला जातोय. चला तर मग आपण आता या पालखी सोहळ्याचा आनंद घेऊया आणि नामाचा गजर करत करत आपण सुद्धा या पालखीमध्ये सामावून जाऊयात. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. श्री गुरुदेव दत्त.